ऐतिहासिक बंड केलं। आता 4 वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे। ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या गळाला लागलेत, त्यांनी वेगळा गट स्थापन केलाय आणि तसं पत्रही लोकसभा अध्यक्षांना दिल्याची माहिती समोर येते आहे। दरम्यान ऑपरेशन टायगर फुलप्रूफ झालंय आणि ते आता लगेच जाहीर करायचं नाहीये, कोणतेही पुरावे द्यायचे नाही असं शिंदेंच्या शिवसेनेकडून ठरवण्यात आल्याचं कळतंय। ठाकरेंचे शिवसेनेचे कायदेशीर डावपेच पाहून पुढील पावलं टाकली जातील, त्यामुळे पुढील 2 दिवस तरी अधिकृतरित्या काहीही समोर आणलं जाणार नाही अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। अतिशय काटेकोरपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने ऑपरेशन टायगर राबवण्यात आल्याचं कळतंय। रात्रभर दिल्लीमध्ये वायुवेगाने घडामोडी घडल्या। या निमित्ताने पहिल्या बंडावेळी झालेल्या खोक्यांच्या आरोपांना पुन्हा एकदा ऊत आलाय। प्रत्येक खासदाराला 50 कोटी दिल्याचा आरोप राऊतांनी केला, तर खासदारांचा स्वतंत्र गट लवकरच शिवसेनेत विलीन होणार असून शिंदेंचे 6 खासदार हे 19 जूनला वर्धापन दिनी एकत्र दिसतील आणि आपली भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती समोर येते। कोण येणार, कोण जाणार, कोण अधिक येणार, कोणाला बरोबर घेऊन येणार, हा महाराष्ट्राचा येणारा काळ सांगेल। परंतु यांनी आम्हाला दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। तुमच्यावर लोक नाराज का आहेत? त्यातलं जे तथ्य आहे ते संजय राऊतांनीच आपल्या माध्यमांच्या समोर मांडलेलं आहे। त्यांनीच सगळं केलेलं आहे। उबाटाचे लोक अध्यक्षाकडे गेलेले आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे, आम्हाला काही माहीत नाही। ही भीती त्यांच्या मनामध्ये कशामुळे निर्माण झालेली आहे, तर मला वाटतं तुम्ही संजय राऊतला विचारलं तर ते चांगलं सांग। तर खासदारांना 50 कोटी दिल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला, ज्यावरून शिंदेंच्या प्रतापराव जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं। काल रात्री मला साधारण 10:30-11 वाजता एका महत्त्वाच्या व्यक्तीकडून सांगण्यात आलं की महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे, विकत घेतलं जात आहे हा त्यांचा शब्द होता। पक्षाचं नाव त्यांनी घेतलं नाही। ते म्हणले भाव तोच आहे, हमी भाव 50 कोटी, पण आज रात्रीपर्यंत सगळ्यांना 15 कोटी रुपये त्यांना आज रात्री पोचतायत। पण संजय राऊत का वारंवार जे असे काही गोष्टी होतात तिथे काय पैसे मोजायला काय संजय राऊत जातात का? ते नेमका आकडा, नेमके पैसे कसे सांगू शकतात त्याच्या ह्याच्या त्याला? खरं म्हणजे आता हे त्यांचे खासदारच तुम्हाला चांगलं सांगतील की का सोडली म्हणून। जे खासदार ऑनलाईन बैठकीला उपस्थित नव्हते त्यांची तुमच्यासोबत मात्र भेट। तर ऑपरेशन टायगरची टाइमलाईन काय सांगते ते पाहूया। 10 जूनला एनडीएच्या बैठकीदरम्यान अमित शहा आणि एकनाथ शिंदेमध्ये ऑपरेशन टायगर बाबत चर्चा झाली। अमित शहांनी मोदींशी चर्चा करून या संदर्भात संमती मिळवली। शहा यांनी फडणवीस शिंदेंसोबत बैठक घेतली आणि ग्रीन सिग्नल दिला। दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेंच्या खासदारांची शिंदेंसोबत भेट झाली। तारीख होती 10 जून। 14 जूनला मग उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली। अरिंद देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे बैठकीला हजर राहिले। नागेश आष्टीकर, संजय देशमुख हे ऑनलाईन उपस्थित राहिले। ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचौरे, संजय जाधव गैरहजर राहिले। 15 जूनला खासदार संजय देशमुख दिल्लीमध्ये प्रतापराव जाधवांच्या भेटीला पोहोचले। तर 16 जूनला कालच्या दिवशी रात्री ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीत गेल्याच्या बातम्या आल्या। शिंदेही रवाना झाले। फुटीर गटाला मान्यता देऊ नका, अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्रही दिलेलं काल समोर आलं। तर 17 जून आज संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली। ठाकरेंच्या 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन झाला। लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं गेलं अशी ही माहिती आज समोर आली। ठाकरेंकडून सर्व खासदारांना 18 जूनच्या संसदीय पक्ष बैठकीसाठी व्हीप जारी करण्यात आलाय। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून संसदीय दलाची बैठक बोलवण्यात आली आहे। ही बैठकच खासदारांची एकनिष्ठतेची लिटमस टेस्ट असणार आहे। उद्या 11 वाजता नवी दिल्लीमध्ये बैठक पार पडणार आहे। शिंदेंसोबत 6 खासदार नसल्याचा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आलाय। उद्याच्या बैठकीत किती खासदार आणि कोणते खासदार येतात यानंतरच ठाकरेंच्या शिवसेनेची पुढची भूमिका ठरेल। 6 पैकी 2 खासदारांनी आपली आश्वासनं पूर्ण झाली नाहीत, त्यामुळे सहीच केली नाही असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय। त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झालं की नाही हे दोन्ही गटाकडून अद्याप अधिकृतरित्या समोर आलं नाही।
उद्या आम्ही जेव्हा मिटिंग जी बोलवली आहे आमच्या पार्लमेंटरी पक्षाची, त्यासाठी आम्ही एक व्हीप काढलेला आहे. आमचे जे मुख्य प्रतोद आहेत अनिल देसाई किंवा गटनेते लोकसभेतले अरविंद सावंत लोकसभेत, यांनी व्हीप काढला की या बैठकीला उपस्थित राहा. तेव्हा उद्या आम्हाला कळेल कोण येत आहे कोण नाही येत. आम्ही त्यासाठी कायदेशीर बाब ठरवायची ठरवू. म्हणून आम्ही आज मुद्दामून सकाळी पत्रकार परिषद घेतली. उद्या सर्व पक्षाच्या सर्व खासदारांना व्हीप जारी केलं आणि बैठक बोलवलेली आहे की बाबा याच्यावरचा एकदाच पडदा पाडावा की किती लोक आहेत किती लोक नाहीत, एका व्हीपच्या त्या बैठकीतलं कळणार आहे. म्हणून आपण उद्यापर्यंत थांबायला, आम्हाला असं वाटतं कशासाठी आम्ही संशय व्यक्त करायचा. आमचे खासदार आहेत, आम्ही कोणावरही संशय व्यक्त करत नाही. कालही आदित्यजींनी सांगितलं आमचा विश्वास आहे सगळे आमच्या सोबत आहेत. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं बाबा असं जे काय बाहेर ऐकतोय तसंच काही दुर्दैवाने घडत असेल तर आमचं हे पत्र कायदेशीर बाब तपासून पाहावी. तर खासदार राऊतांची पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत शिवराळ भाषा पाहायला मिळाली. यावरून शिंदेच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना. उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं. हे लोक कोण जात आहेत हे नाही, डोंट कट, हे कट मत करना. ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है, ऐसा अब लगने लगा है. मैं किसी पार्टी का और किसी व्यक्ति का नाम नहीं ले रहा. जे खासदार जे एवढ्या लोकांचं लोकप्रतिनिधित्व करतात, लोकांमधून निवडून आलेले आहेत, संजय राऊत तुमची योग्यता काय? तुम्ही अशा पद्धतीने त्यांना शिवी देता. अहो तुम्ही, तुमची योग्यता असती तर लोकांमधून निवडून आल्या असतात. ज्या आमदारांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या नावाने सुद्धा तुम्ही शिव्यांचे लाखोली वाहताय. तुमच्यात हिंमत आहे ना, तुमच्यात हिंमत आहे तर उभे राहा ईशान्य मुंबईतून आणि निवडून येऊन दाखवा. कसल्या भाषा करताय, कसल्या शिव्या देत आहेत. एखाद्या लोकप्रतिनिधीला अशा शिव्या देणं, अशा त्यांच्याबद्दल अपशब्द बोलून हे कट करू नका. काय आविर्भाव आहे, काय काय मस्ती आहे. तुम्ही त्यांना निवडून आणलं इथपर्यंत तुमचा पक्ष आहे, हे ठीक आहे, पक्षामुळे ते निवडून आले याच्याबद्दल वाद नाहीये. आयुष्य काही सगळ्या लोकांनी घातलेले आहेत, सगळ्याचे काळ्याचे पांढरे केस झालेले आहेत, त्यांच्याबद्दल तुमचंही असं वक्तव्य असावं. कधीतरी कार्यकर्त्याला आपला म्हणून त्यांच्याशी कधीतरी वागा ना. जे काही संबंध स्थापित चांगले करायला पाहिजे ते केले नाही, त्याचा तो परिणाम आहे. म्हणून आता त्यांनी इतरांवर खापर फोडण्यापेक्षा त्यांच्या अंतर्गत जो काय वाद आहे त्याच्यावरच त्यांनी बोललं पाहिजे. तर खासदार नॉट रिचेबल झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत फुटीर खासदारांना कडक इशारा दिलाय. उद्धव ठाकरेंशी गद्दारी करणं सोपं नाहीये, आम्ही आता कायदेशीर लढाई लढणार आहोत असा इशारा राऊतांनी दिलाय. मागे जे काय झालं त्याची पुनरावृत्ती पुन्हा होणार असेल तर या वेळेला महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही. शिवसैनिक तर नाहीच, पण महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही. जो काय राडा व्हायचा आहे तो होईल. हे सर्व खासदार शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे माननीय पक्षप्रमुख यांच्या चेहऱ्यावर निवडून आलेले आहेत. आमच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरे यांच्या मेहनतीवर निवडून आलेले असताना कोणालाही अशा प्रकारे बेईमानी करण्याचा अधिकार नाही. उद्या आम्ही जेव्हा मिटिंग जी बोलवली आहे आमच्या पार्लमेंटरी पक्षाची, त्यासाठी आम्ही एक व्हीप काढलेला आहे. आमचे जे मुख्य प्रतोद आहेत अनिल देसाई किंवा गटनेते लोकसभेतले अरविंद सावंत लोकसभेत, यांनी व्हीप काढला की या बैठकीला उपस्थित राहा. तेव्हा उद्या आम्हाला कळेल कोण येत आहे कोण नाही येत. दरम्यान ऑपरेशन टायगरवरून खासदार अरविंद सावंत यांनी आमच्या खासदारांवर पूर्ण विश्वास असल्याचं सांगितलंय. तर ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असेल तर चेहरे दाखवावेत अशी मागणीही अरविंद सावंत यांनी केली. ऑपरेशन टायगर म्हणायला ते स्वतःला काय समजतं ते पहिला विचारलं पाहिजे. एक तर त्यांचे दात काढलेले आहेत, दिल्लीत येऊन पाया पडायचं का हुजरेगिरी करत असतात. गुलामांनी टायगर बिगर बोलणं, हे ऑपरेशन करणं हे त्यांना न शोभणार आहे. त्यांना सक्सेसफुल झालं तर चेहरे दाखवा. तुमचं म्हणणं आहे की अधिकृतपणे त्यांनी जाहीर करावं? निश्चितपणे. अरे गेलेच आहेत तर मग आधी काय लपून बसणार आहेत का? मग गेले आता तर लपूनच आहेत ते, मीडिया समोर पण येत नाही तुमची सहा. आलं पाहिजे.
गेले तर आलं पाहिजे ना त्यांनी धाडसानं. हा कट कशासाठी चाललाय तेच कळत नाहीये की एक भ्रम का खोटा पसरवायचा आहे. मला त्याच्यातलं माझं दुःख वेगळं आहे. ते दुःख असं आहे की जे बिचारे खासदार प्रामाणिक आहेत त्यांची प्रतिभा मलिन का करता तुम्ही. प्रामाणिक म्हणजे तुमच्या मध्ये कोण सगळे आमच्या सोबत आहेत अजूनही? हो. कारण अरे मला सांग वेदांतजी, 14 तारखेला भेटलो. आज तारीख किती राजा? 14 तारखेमध्ये सगळे 4 दिवसात माणसं एवढी पलटली असतील तर त्यांनी तसं सांगावं आम्ही पलटलो म्हणून. पण नाही ना, त्यांच्यातला एक जण तरी चॅनलवर बोलला का तुमच्याशी? तर ऑपरेशन टायगर यशस्वी झालं नसल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेला विश्वास आहे. 6 पैकी 2 खासदारांनी सही न केल्याची शिवसेनेला खात्री वाटते. ठाकरेंच्या शिवसेने